अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि आता नागपूर या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या बद्दल चर्चा करण्याकरता बैठक झाली। महायुती होईल आणि सोबतच भारतीय जनता पक्षाचे सर्वच उमेदवार आज अंतिम होतील। माननीय प्रदेशाध्यक्षाची मान्यता आल्यावर याला अंतिम रूप मिळेल आणि मला वाटतं आम्ही सर्वांनी मिळून आमच्या सर्व नेत्यांनी एकत्र बसून याद्या फायनल केलेल्या आहे आणि मला विश्वास आहे की विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्वच महानगरपालिकेमध्ये 2/3 बहुमताने 51% वर मतं घेऊन महाराष्ट्रामध्ये महायुती, विदर्भात महायुती आणि भारतीय जनता पार्टी प्रमुख पक्ष म्हणून या ठिकाणी आपल्याला एक मोठं यश भाजपाला मिळेल, महायुतीला मिळेल असं मला वाटतं। सर, याद्या कधीपर्यंत येण्याची आणि उमेदवार कधीपर्यंत डिक्लेअर होण्याची शक्यता आहे आणि शिवसेनेला किती जागा कुठे काय? नाही, आता अंतिम व्हायचं आहे। प्रत्येक महानगरपालिकेला वेगवेगळी चर्चा सुरू आहे आणि जोपर्यंत मला वाटतं की हे अंतिम काही एका दिवसात होणार नाही। फॉर्म भरेपर्यंत आणि 30 तारखेच्या 3 वाजेपर्यंत अनेक घडामोडी होणार आहे आणि त्यामुळं चर्चा सुरू राहतील। आमची महायुती चर्चा सुरू राहील, भारतीय जनता पार्टीच्या कॅन्डिडेटची चर्चा सुरू राहील। त्यामुळे जसं जसं पुढं जाईल तसं तसं मला वाटतं ही याद्या अंतिम होत राहील। सर, चंद्रपूरचा नेत्यांचा काही विषय होता तो सॉल्व्ह झाला आहे? चंद्रपूरचे आम्ही सर्व नेते एकत्र बसलेलो आहोत, त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही आहे। मान्य सुधीर भाऊ आहे, हंसराज भैया आहेत, आमचे जोरगेवारजी आहेत, आमचे त्या ठिकाणी अशोकराव नेते आहेत आणि चैनूभाऊ संचेतीसारखे एक वरिष्ठ नेते त्या ठिकाणी निरीक्षक आहेत निवडणुकीचे आणि त्यामुळं जोरगेवारजी आमचे इथे आमदार आहेत। त्यांच्या निवडणूक प्रमुख असल्यामुळं, जोरगेवारजी स्वतः निवडणूक प्रमुख असल्यामुळं आणि तिथले आमदार असल्यामुळं नक्कीच जोरगेवारच्या त्या ठिकाणी निवडणूक प्रमुख म्हणून त्यांच्या विधानसभेची निवडणूक असल्यामुळं चांगल्या पद्धतीने ही निवडणूक जिंकेल आणि मला वाटतं सुधीरभाऊ असतील, आमचे हंसराज भैया असतील, या ठिकाणी यांचं नेतृत्व आहे आणि सोबतच आम्ही सर्व लोक त्या ठिकाणी आहोत। तर मला असं वाटतं की चांगली निवडणूक होईल। चंद्रपूर यावेळेस चांगल्या मताने आम्ही जिंकू।